सोनावणे, युवा उद्योजक ओंकार पिसाळ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे भुईंज वॉरियर्स चे टीम ओनर गणेश शिंदे यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती येऊन सामने पहा. टिलू शेटे यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती या. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती या. निलेश वाडकर आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावरती या. असा मॅच ऑन होते, बॅटल ऑन होते. सेमीफायनल क्रमांक 1, 5 षटकांची मॅच. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय कळवला. पहिलाच बॉल बबलू बॉलिंग ट्रॅक वरती. हो, पहिलाच बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेगवान बॉल बॅटिंग मार्क वरती बाळा मंजुळे आपल्याला पाहायला मिळतोय. मॉन्स्टर 11 संघाचे खेळाडू सचिन इज ऑन बॅटिंग मार्क. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अर्थात आपण पाहतोय आयकॉन प्लेअर मनीष मांढरे. बिग बॅटल सेमीफायनल 1 ची मॅच आहे. यावेळेसचा बॉल वेगवान आहे. ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला. एक सिंगल. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत. अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर हा देखना सोहळा रंगलेला आहे. बावधनच्या या ग्राउंड वरती संपूर्ण सातारा जिल्ह्याला वेड लावणारी स्पर्धा आपण अनुभवतोय. लगातारचे 4 दिवस खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. प्रत्येक जण चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडू आपल्या सगळ्यात चांगला खेळ इथं पेश करण्याचा प्रयत्न केलेला. यात तीळ मात्र शंका नाहीये. ओव्हर नंबर 1 बॉलिंग मार्क वरती बबलू इज ऑन बॉलिंग मार्क. अप्रतिम ओव्हर आतापर्यंत हाताळतोय. हो हो, वॉट अ बॉल यार. टप्पा पडला वेगवान. तो बॉल सरळ शैलेश यांच्या हातामध्ये विसावतोय आणि हा देखील बॉल डॉट बॉल येतोय. एका बाजूला अनिरुद्ध गाडवे यांचा संघ आहे तर समोर गणेश शेठ अनपट यांचा संघ मॉन्स्टर 11. या 2 संघांमधली तुल्यबळ लढत. आणि त्याचप्रमाणे युवा उद्योजक ओंकार पिसाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावरती या. हो, यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लगातारचे सगळ्या बॉल वरती प्रभावित करतोय बबलू. या खेळाडूचं एक वैशिष्ट्य पाहिलं तर खो खोचा नॅशनल प्लेअर म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. खो खो या खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलंय. त्यासोबत टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट मध्ये देखील अनेक स्पर्धा गाजवल्यात. प्लेअर फ्रॉम खंडाळा. समोर मांढरदेव गावचा सितारा अर्थात मनीष मांढरे. परों को खोले जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के क्यों आसमान देखता है. आणि आता परों को खोल म्हणजेच हात फैलावणं, पंख फैलावणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड जर पाहिला तर एका धावेवरती 0तून 1 लागलाय आणि आता 1 मधून वाटचाल सुरू झाली आहे. 0तून विश्व निर्माण होतं ही एक संकल्पना आहे आणि ते विश्व निर्माण करायचंय मॉन्स्टर 11ला. हो, याही वेळेसचा बॉल आउटसाइड दी लेग स्टंप. वेगवान बॉल आहे परंतु दिशा भरकटली. लेग स्टिकच्या बाहेरचा. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि ते कॉमेंट्री बॉक्सला इशारा करतील इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती अंकित होईल. दोन धावा धाव फलकावरती आहेत. 5 षटकांची मॅच, निर्णायक मॅच, सेमीफायनल 1 चा थरार. हो हो, रिव्हर्स हिट खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होता का परंतु तिथं एक प्रॉपर टायमिंग नव्हतं. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1 के साथ कहानी आगे, 1 के साथ कारवा आगे. स्कोर कार्ड 3 धावा, 3 रन्स ऑन बोर्ड. हो, पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप आणि हा बॉल देखील पंच कळवतील इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती अंकित होते. अक्षय सर आणि मुरमुरे सर या दोघांची पंच म्हणून खूप चांगली भूमिका आपण पाहिलेली आहे आणि ज्या प्रकारे स्कोर कार्ड जर पाहिला 4 धावा धाव फलकावरती आहेत. 4 रन्स ऑन बोर्ड.
हो हो, आउटसाइड दी लेग स्टंप पुन्हा एकदा. या ओव्हरमध्ये विचार केला ना, बॅटच्या साह्यानं रन आलेले नाहीयेत. लेग बाईज वाईड अशाच धावा आलेल्या आहेत आणि त्या धावा रन कैसे भी हो आणे जरुरी है. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी जरूर केली आहे, परंतु एक्स्ट्रा धावांवरती आळा घालणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा रन अंकित होईल. एक एक रन क्रिकेटच्या खेळामध्ये महत्वाचे आहे. या आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं किंवा पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं एक एक धाव किती महत्वाचे आहे. बॅकफुट वरती आलेत, कट करायचा आहे. सचिन यांचा तो प्रयत्न फसतोय. बबलू यांचं सफल षटक. षटक क्रमांक 1 चा संपला खेळ आणि ओव्हर नंबर 1 नंतर धाव फलक आहे मॉन्स्टर 11 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट 5 रन्स ऑन अबाउट. सन्माननीय दीपक दादा नवरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे चंदू म्हातारे सर, युवराज गाडवे सर, बाळू भुसारी सर, अमोल सोनावणे, युवा उद्योजक ओंकार पिसाळ, आपलं मनपूर्वक स्वागत. दिनेश खैरे सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मॅचकडे वळूयात. ओव्हर नंबर 2 मध्ये आता कुणाला प्राचरण केलं जाईल? निश्चित घाटदरे गावचा वंडर बॉय, घाटदरे एक्सप्रेस आकाश सोळसकर बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी शिवप्रतिष्ठान खंडाळा संघासाठी बॉलिंग मार्क वरती होईल सज्ज. एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहिलं मिळते. दोन्ही संघ दमदार आहेत, दोन्ही संघ जबरदस्त आहेत, वादळी खेळी करणारे हे दोन्ही संघ आहेत. आणि आता या दोन संघांमध्ये ही आता लढाई आपण पाहतोय. बावधन गाव अर्थात इतिहासातली सर्वात मोठी यात्रा कुठे भरत असेल तर या गावामध्ये बावधनचं बगाड जितकं फेमस आहे, तितकीच आता ही टुर्नामेंट आपण पाहतोय सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण प्रेक्षकांच्या गळ्यातली ताईट ठरतीये. अगदी युट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून भरभरून प्रतिसाद या टुर्नामेंटला मिळतोय. अनेक प्रेक्षक वर्ग कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त या टुर्नामेंटला प्रेक्षक म्हणून सहभागी होत नाहीयेत, परंतु युट्यूबच्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं मनपूर्वक स्वागत. ओव्हर नंबर 2 आकाश सोळसकर बॉलिंग ट्रॅक वरती, प्लेअर फ्रॉम मांढर देव मनीष मांढरे बॅटिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, वेगवान बॉल आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा मिळते. म्हणजे या आधीच्या ओव्हरमध्ये बबलू यांच्याकडून एक्स्ट्रा धावा आल्या आहेत आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलची सुरुवात एक्स्ट्रा रन न येते. अडवा बॅटनं ऑन साइडला स्ट्रोक खेळाय. मनीष मांढरेचा स्ट्रोक प्रॉपर टायमिंग नाहीये. एक सिंगल बॉटम एज घेतला बॅटनं, त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली जाते. बॅकअप मिळेल त्या रिजन मध्ये. ज्या प्रकारे आपण पाहतोय सावध सुरुवात किंवा सेन्सिबल सुरुवात केली 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. मॅच्युअर सुरुवात इथे आपल्याला पाहिलं मिळते. टीम मॉन्स्टर 11 कोणताही खेळाडू अजूनही बाद नाहीये, परंतु धाव फलकाचा ग्राफ उंचावण्याचा प्रयत्न मनीष यांच्याकडून तो एकाकी संघर्ष चालवला जातोय किंवा बॅटचा रिदम तसा आहे. सचिन देखील बॅटिंग मार्क वरती आहेत. चेस घेतले डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक रजत यांच्याकडून चूक आणि तो बॉल सरळ धरणी मातेला अर्पण केलाय. सचिनची इथं विकेट पणाला लागली होती, परंतु कॅच सुटला आणि अगदी सुटकेचा निश्वास देखील घेतला मॉन्स्टर 11 संघानं. एक सिंगल कंप्लीट केली जाते. घ्या कॅच, जिंका मॅच. मनीष मांढरे यांच्यावरती सगळ्यांच्या नजरा आहेत, कारण लगातारचे 4 दिवस अप्रतिम बॅटिंग केली आहे. गोलंदाजी देखील तितकी चांगल्या प्रकारे पुढे नेली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे, परंतु स्वतःवरती नाराज आहेत, कारण माहिती आहे प्रत्येक बॉलचं महत्व आहे. रिव्हर्स अटेम्प्ट परफेक्ट स्ट्रोक या खेळाडूचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट फसला. सरळ यष्टीरक्षक शैलेश पवार यांच्या हातामध्ये तो बॉल विसावलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय आतापर्यंत तरी सफल होतोय. यावेळेस आडवा बॅटनं ऑन साइडला स्ट्रोक खेळाय मिड विकेट रिजन मध्ये आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तो बॉल विसावलाय. पहिला झटका आकाश सोळसकरला मिळते, पहिली सफलता. बिग विकेट डाऊन, बडी मछली जाल में. मोठा खेळाडू बॅक टू द बाउट. मनीष मांढरे बॅक इन पवेलियन. डीजे कम ऑन.
बॅटिंग मार्क वरती सचिन दाखल झालाय. प्लेअर फ्रॉम वेलंग बॅटिंग मार्क वरती सज्ज होतोय. आकाश सोळसकर आणि या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय युवराज दादा गाडवे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1001 रुपयांचं कॅश प्राइज असेल. हो यावेळेसचा वेगवान बॉल. आकाश सोळसकर वेगावरती स्वार होऊन रफ्तार का राजा म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि ते वेगावरची स्वार होऊन आलेली गोलंदाजी पाहतोय आपण. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक 8 धावा. या ओव्हरचा विचार केला या संपूर्ण ओव्हरचे आपण हायलाइट पाहूया. पहिल्या बॉलवरती वाईड आला, त्यानंतर 2 सिंगल, एक महत्वाची मनीषची विकेट आणि त्यानंतर 2 बॉल डॉट. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 8 धावा धावफलकावरती आहेत. डगआउट मध्ये मॉन्स्टर 11 संघाचे सतीश सनस सारखे खेळाडू देखील अजूनही थांबलेले आहेत. त्यामुळे मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. बिग फाइट स्टार्टेड हियर. सुपर क्लासिकल मैच है बॉस. आठ धावा धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपलाय. घ्या स्पीडअप घ्या. पॉवर प्लेचा खेळ संपला आणि पॉवर प्ले नंतर शैलेश पवार बॉलिंग ट्रॅक वरती. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि षटक क्रमांक 3 मध्ये शैलेश पवार प्लेअर फ्रॉम बावडा अनुभवी खेळ गोलंदाज स्ट्राइक वरती फलंदाज. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे सचिन यांना, परंतु तो रिव्हर्स देखील फसतोय. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे मॉन्स्टर 11 संघासाठी. अजूनही वेळ आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त वाटू देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि तो इतिहास घडवायचा आहे. एक मोठा प्लॅटफॉर्म, मोठं स्टेज, बडे मंच का बडा सरपंच कोण होगा. हो वेगवान अगदी आपण पाहतोय प्रॉपर यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर मैदानामध्ये पेश केला आणि एक सिंगल येते बाईटच्या स्वरूपामध्ये. सिंगलच्या साथीनं 1 के 7 9 धावा धावफलकावरती आहेत. सातत्यपूर्व आपण चर्चा करतो पहा, इच्छाशक्ती असते तिथं मार्ग सापडतो. ज्यावेळेस आपण 100 लोकांच्या शर्यतीत उतरतो त्यावेळेस 99 लोकांपेक्षा वेगळा विचार आणि 99 लोकांपेक्षा वेगळी मेहनत करावी लागते. इथे तुम्ही 12 टीमच्या शर्यतीत आहात, 11 टीम पेक्षा वेगळी मेहनत करावीच लागेल. टॉप 4 आहेत आणि क्वालिफायर संघ. बेस्ट वर्सेस बेस्ट याही वेळेस प्रभावित केलंय शैलेश पवारनं. वॉट बॉलिंग लाईनअप मध्ये अगदी जबरदस्त कामगिरी केली आहे शिवप्रतिष्ठान खंडाळा संघानं. पहिली ओव्हर आपण पाहिली तर पहिली ओव्हर बबलून हाताळली, लाजवाब ओव्हर झाली, बेमिसाल. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये आकाश सोळसकरला प्राचारण करण्यात आलं. आकाशनं देखील तितक्याच चांगल्या प्रकारची ओव्हर हाताळली. मनीष मांढरे सारख्या खेळाडूला थांबवलं आणि ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहतोय शैलेश पवार बावडा गावचा खेळाडू हा देखील कमालीची गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सचिन आहेत आणि सचिन यांना आता रिदम बदलावा लागेल. दोन्ही सचिन आहेत आणि आता नावाला लवकीशी साजेशी फलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक येतोय त्या रिजन मध्ये, कॅप मध्ये स्टोक करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये, परंतु ओव्हरथ्रो, क्रॉस ओव्हरथ्रो आल्यानंतर 1 से भले 2, जिथे 1 धाव अपेक्षित होती तिथं 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये मिळतं यश. दीपक दादा ननावरे युवा मंच बावधन आणि सन्मान्य दीपक दादा यांच्या संकल्पनेतून हा देखना सोहळा साकार होतोय. संपूर्ण देशामध्ये नमो चषकाचे थरार चालू आहेत. अगदी तुम्ही कुठल्याही भागामध्ये जा आणि तिथं पहा, नमो चषकाच्या अनेक टुर्नामेंट चालू आहेत आणि एक स्टेज निर्माण करण्याचं काम नमो चषकच्या माध्यमातून केलं गेलंय. खेळाडूंना सगळ्या प्रकारचं योगदान आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम मिळतंय. ज्या प्रकारे आपण पाहतोय गेली लगातारचे 4 दिवस या टुर्नामेंटचा संपूर्ण ओव्हरऑल विचार केला, 12 टीम 12 टीम ओनर, त्यासोबत
यूट्यूब लाईव्ह स्पोर्ट ऑन लाईव्ह ओझरडे गावचे भूषण आणि प्रथम यांचं चांगलं काम आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण देशामध्ये हा स्पर्धा लाईव्ह पोहोचवल्या जात आहेत. त्यासोबत अंपायर्सचं चांगल्या प्रकारचं काम पाहायला मिळते. त्यासोबत आपण पाहतोय कॉमेंटेटर्सचं चांगलं पॅनल आहे. अभिजित सर आमच्यासोबत जोडलेत. शशिकांत कोचळे देखील आपण पाहिलेले आहेत कॉमेंट्रीच्या माध्यमातून. शशिकांत कोचळे यांना आपण ऐकतोय. निलेश भोसले यांनी साथ दिली. म्हणजे टुर्नामेंट चा विचार केला तर खेळपट्टी चांगली आहे. गोलंदाजांना देखील ऍडव्हान्टेज आहे, फलंदाजांना देखील ऍडव्हान्टेज मिळते या खेळपट्टीवरती आणि सर्वार्थानं चांगली स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाते. 13 धावा धावफलकावरती 3 ओव्हरच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 रन्स ऑन अ बोट. 5 षटकांची मॅच येणारी, 12 बॉल महत्वाचे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी अनवडी गावचे युवा उद्योजक निसर्ग हॉटेलचे मालक सूरज भैया धुमाळ यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. अगदी सूरज भैया धुमाळ आमचे जवळचे मित्र आणि ते देखील उपस्थित आहेत. ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर येतोय निखिल गाडवे, प्लेअर फ्रॉम खंडाळा. स्ट्राईक वरती फलंदाज आहे सचिन. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील कदाचित, परंतु गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. आता इथं गगन भरारी घ्यावी लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा आहे. प्रेशराइज मॅच आहे किंवा ही मॅच तुम्ही पाहिली तर दोन्ही संघ मातब्बर आहेत. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वन डाऊन साठी सचिन आलेत. मी म्हणेन निर्णय थोडा फसला का, कारण सतीश सारखा फलंदाज तुमच्या संघामध्ये. यावेळेसचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फाईन लेग, लॉंग लेग, सीमारेषेच्या पलीकडे हवाई हल्ला आणि हा षटकार खऱ्या अर्थानं हौसले वाढवेल मॉन्स्टर 11 संघाचे. डीजे कमॉन. नंतरची सेमीफायनल देखील तितकीच रोमहर्षक आहे. रोमहर्षक म्हणण्यापेक्षा जुगलबंदी आहे. निलेश मानेकीकडे आणि दुसऱ्या बाजूला निलेश भोसले. मैदानाच्या बाहेर दोस्ती, मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर क्रिकेट. संघर्षाची मॅच पाहणार आहोत. एका बाजूला असेल काळ भैरवनाथ 11 बावधन, तर दुसऱ्या बाजूला वाघजाई वॉरियर्स. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावेल. त्यानंतर क्षेत्ररक्षक बॅकअप मिळतोय बबलू त्या रिजन मध्ये आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 22 धावा धाव फलकावरती. ओव्हर नंबर 4 मध्ये खंडाळा गावचा खेळाडू निखिल गाढवे. एक षटकार आला या ओव्हर मध्ये, त्यानंतर 2 धावा मिळालेल्या आहेत. आणि आता या 2 ओव्हर महत्वाच्या आहेत मॉन्स्टर 11 संघासाठी, कारण जर तुम्ही पाहिलं तर इथून पुढच्या दोन्ही ओव्हर त्यामध्ये मे बी आकाश सोळगस्कर दुसरा स्पेल डिलिव्हर करू शकतो किंवा बबलू सारखा एक स्ट्रॉंग तुमच्याकडे ऑप्शन आहे, विकल्प आहेत. त्यावेळेस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय. यहाँ से निकल गई तो निकल गई. 1 बाउंस रास्ते है 4 के 4 रन चौकार. डीजे कमॉन.
देखील चांगला आला. मॉन्स्टर 11 संघ जाऊन पोहोचतोय 26 या धावसंख्येवरती. 26 रन्स. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. आणि ती उडान दाखवावी लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, खोदून काढावा लागला. ऑन साइडला प्रोटेक्शन मिळेल. 2 धावांचा कॉल मिळतोय आणि गुड रनिंग बिटवीन विकेट. सेफली 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. सचिन बॅक टू पवेलियन. मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्लेअर फ्रॉम आसरे, सतीश सनस. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत आणि ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. सतीश इज ऑन बॅटिंग मार्क. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची बाजू एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप लॉंग ऑफ आहे. डीप लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय आणि मिड विकेट देखील आहे. शिवप्रतिष्ठान 11 खंडाळा, अनिरुद्धजी गाडवे यांचा संघ समोर, गणेश शेठ अनपट यांचा संघ मॉन्स्टर 11. पहिलाच बॉल वेगवान बॅचेज, सरळ रक्षकाच्या हातामध्ये हा बॉल आणि डॉट बॉल, निर्धाव बॉल. अप्रतिम गोलंदाजी या ओव्हर मध्ये. एक षटकार आला जरूर परंतु कमबॅक. 28 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर लॉस ऑफ 2 विकेट. येणारे 6 बॉल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, निर्णायक षटक. चला स्पीडअप घ्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले गेलेत. एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप लॉंग ऑफ आपण पाहतोय. राईट हँडेड बॅट्समन सचिन बॉलिंग ट्रॅक वरती, स्वतः बबलू. यावेळेसचा बॉल समोर खेळलाय, एक सिंगल कंप्लीट केली आणि एका सिंगल वरतीच थांबवलं जाईल. यस नो वेट. एक चांगला ताळमेळ पाहिला मी तो मैदानामध्ये. स्ट्राईक वरती आता सतीश सनस. आता या खेळाडूवरची जबाबदारी वाढलेली आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय फायटिंग टोटल उभी करायची, कारण समोरचा संघ देखील तितकाच दुल्लेबळ आहे, दिग्गज आहे आणि एक सन्मानजनक स्कोर किंवा अबाव 45 पर्यंत तरी जाणं गरजेचं आहे आता इथून पुढे संघाला. यावेळेसचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आणि तो बॉल पाठवला जातोय सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी. चौकार.
षटक क्रमांक 5 मध्ये पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, तदनंतरचा चौकार येतोय आणि हा चौकार महत्वाचा आहे मॉन्स्टर 11 संघासाठी. बबलू वर्सेस सतीश हे बॅटल महत्वाचा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. यानंतरची मॅच देखील तितकीच जबरदस्त. सेमीफायनल क्रमांक 2 वाघजाई वॉरियर्स वर्सेस समोर जर आपण पाहिलं तर काळ भैरवनाथ 11 बावधन. येणारे 4 बॉल महत्वाचे आहेत. सुपर क्लासिकल मॅच. व्हॉट अ बॉल यार. लाजवाब डिलिव्हरी. खेळाडूची गोलंदाजीची लाईन पहा, लेंथ पहा, रिदम चांगला आहे आणि ज्या प्रकारे बॉल डिलिव्हर करत असतो त्यानंतर बाहेरच्या बाजूला बॉल वळण घेत असतो बऱ्याच वेळेला. ऍक्शन चांगली आहे किंवा रिदम चांगला आहे आणि बॉल डिलिव्हर करत असताना या खेळाडूच्या माध्यमातून ज्या प्रकारे खांद्याचा जोर लावला जातो आणि तदनंतर बॉलला स्पीड दिलं जातं, ही एक खासियत आहे. यावेळेसचा बॉल अतिरिक्त उंची, या सीट्स व्हाईट बॉल. कमिटीचा निर्णय आहे, कोणताही रिव्ह्यू नाही आपल्याकडे. चला स्पीडअपली मॅच, स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवा मैदानामध्ये आणि मॅच चालू ठेवा. निर्णय अंतिम आहे. अनेक स्टेजला आपण खेळत असता प्लेअर नका गोळा होऊ, कारण एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आपण खेळतोय. ओव्हर नंबर 5. बबलू अप्रतिम गोलंदाजी करतोय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 34, 34 धावा. हो यावेळेस वेगवान बॉल, अग्रेशन पाहायला मिळालं किंवा यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवला आणि वेगावरती स्वार होऊन आला हा बॉल. सतीश सनसला पूर्णपणे बांधून ठेवलंय. सतीश सनसला पूर्णपणे स्लॉग ओव्हर मध्ये पायात बेडा टाकण्याचं काम केलंय. एक चौकार आला या ओव्हर मध्ये, परंतु तदनंतरचे जे बॉल हाताळले ते बॉल अप्रतिम पाहायला मिळाले दोन्ही बॉल. स्कोर कार्ड जैसे ते आहे 34 धावांवरती. अगदी पूर्ण ग्राउंड आणि प्रेक्षक स्तब्ध आहेत आणि तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्लास आहे बस. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. अगदी बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. पुरेपूर पायात बेड्या टाकण्यात किंवा संपूर्णपणे थांबवलंय सतीशला. यहा भी कोई कनेक्शन नाहीये आणि इथं विकेट येईल. स्कोर कार्ड जैसे ते 34 धावांवरती धाव फलक आणि आता मॅच जिंकण्यासाठी, सेमीफायनल क्रमांक 1 जिंकण्यासाठी शिवप्रतिष्ठान खंडाळा संघाला 30 बॉल मध्ये बनवाव्या लागतील 35 धावा. 35 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघ अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये. पहा मॉन्स्टर 11 संघाकडे देखील बॉलिंग लाईनअप तितकीच तगडी आहे. स्लॉग ओव्हर मध्ये धावा कमी आल्या, परंतु आता 35 धावांमध्ये जे आहे तितक्यात तुम्हाला लढावं लागेल. टीम मॉन्स्टर 11 आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या, कारण वेळ कमी आपल्याकडे. नेक्स्ट मॅच वाघजाई वॉरियर्स आणि काळ भैरवनाथ 11 बावधन. दोन्ही संघांचे संघटक कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस करूया आपण. सूरज कदम
व्यासपीठावरती या आणि त्यासोबत वाघजाई वॉरियर्स आपले कॅप्टन आणि टीम ओनर व्यासपीठावरती या. वाघजाई वॉरियर्स आपले कॅप्टन कदम यांच्या शुभ हस्ते सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस केला जातोय. 1 मिनिट आपण पाहतोय. Let's is the call. टॉस जिंकलेला आहे वाघजाई वॉरियर्स या संघाने. आणि काय निर्णय आहे? प्रथम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही कळवलेला आहे. समोर जर तुम्ही बाउलर सारखं सगळं आव्हान आहे किंवा या संघाच्या विरोधात काय स्ट्रॅटेजी असेल, काय प्लॅनिंग आहे. सेमीफायनल 2 ची महत्वाची मॅच आहे. जर जिंकाल तर मेगा फायनल खेळण्याचं स्वप्न पूर्ण होईल आणि त्यासाठी ही मॅच महत्वाची. काय स्ट्रॅटेजी आहे प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस? काय नाही आहे ती चेंज. या आधीच्या मॅच मध्ये जी प्लेइंग 11 होती त्याच प्लेइंग 11 न तुम्ही खेळणार आहात. 5 ओव्हरची मॅच आहे आणि या मॅच मध्ये तुम्ही सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न निश्चित कराल. परंतु सर्वप्रथम या संपूर्ण टुर्नामेंट बद्दल आणि आयोजनाबद्दल काय सांगाल? वाई, खंडाळा, महाबळेश्वर तिन्ही तालुक्यांना एकत्र करण्याचे काम या ठिकाणी दीपक दादा ननावरे युवा मंच यांच्याकडून करण्यात आले. पहिले तर सगळ्यांचं धन्यवाद मानतो आम्ही. आम्हाला खंडाळा तालुक्याला आम्हाला संधी दिली इथं खेळायची वाई तालुक्यामध्ये. तर सगळ्यांचं फक्त धन्यवाद मानतो, बस एवढंच. येस, नक्कीच. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट लक फॉर युअर नेक्स्ट मॅच. आपल्यासोबत काळभैरवनाथ 11 संघाचे संघनायक आहेत सुशांत शिंदे, प्लेअर फ्रॉम ओझरडे, कॅप्टन म्हणून भूमिका बजावताय. काय सांगाल या मॅच बद्दल? वाघजाई वॉरियर्स या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना कशा प्रकारे खेळ राहील? टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम काय निर्णय असता? टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच केली असती. नक्कीच बॅटिंगच केली असती म्हणजे निर्णय पत्त्यावर पडलाय. आता इथून पुढे 5 ओव्हरची मॅच आहे आणि निश्चित हा संघ या संघानं आपली चुणूक दाखवलेली आहे. आता इथून पुढच्या मॅच मध्ये कशा प्रकारे तुम्ही कामगिरी कराल? आमच्याकडनं जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं खेळायचा प्रयत्न करू आम्ही. निश्चित सर्वोत्तम खेळ किंवा स्वतःमधला बेस्ट देण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला देखील मनापासूनच्या शुभेच्छा. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्यानंतर शैलेश यांचा बेमिसाल अंदाज आपण पाहिला. ऑन साइडला बॉलला फेकून दिला, वसूल केला गेलाय. मनीष मांढरे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 35 धावांचं छोटे टोटल पे बडे बॅटल होणे जरुरी है. लो स्कोरिंग मॅचेस निश्चित इंटरेस्टिंग होत असतात, परंतु या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर पासून सुरुवात किंवा आक्रमक आहे. यावेळेस बॉल फ्लिक केलाय, फक्त दिशा दाखवली, हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय, सलीम मुलानीच्या हातामध्ये कॅच विसावतोय आणि इथं शैलेश पवारला खेळ थांबवण्यामध्ये यश मिळतंय. मनीष मांढरे यांना मिळते पहिली सफलता.
अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. अक्षय पिसाळ टीम ओनर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. बावधन गावचे. तर बॅटिंग मार्क वरती आकाश. यावेळेसचा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवले. पहिलाच बॉल पाठवलाय कव्हर सीमारेषा पार 4 धावा चौकार. नऊ धावा धाव फलकावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मॅच मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलची. यावेळेस पहा ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा. आउटसाइड दी लेग स्टंप. इट्स अ वाईट बॉल सरांनी कळवलंय आणि वाईटनं एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती अंकित होते. ज्या प्रकारे आपण पाहतोय या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये सगळ्या तिन्ही तालुक्यातल्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. तब्बल 280 खेळाडू आणि त्यातून ऑक्शनद्वारे किंवा बोली प्रक्रियेद्वारे हे खेळाडू प्रत्येक संघामध्ये सामील झाले. हा देखील गॅप मधला लाजवाब स्ट्रोक. अप्रतिम स्ट्रोक मैदानामध्ये. चौदा धावसंख्येवरती 35 धावांचं माफक आव्हान आहे. याही वेळेस बॅट चेंज घेतले. त्यानंतर 30 सर्कल मध्ये मिसफील्ड. दिल गलती कर बैठा आणि त्यानंतर 2 धावांचा कॉल. 1 से भले 2. दोनच्या साथीनं धाव फलक जाऊन पोहोचतोय पण 16 या धावसंख्येवरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. व्यवस्थित करेक्शन कर. एका ओव्हरचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती 16 धावा आहेत. 16 रन. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहे संकेत वाडकर. बॅकफुट वरती आले. कट केलाय. मॅच्युअरली धाव फलक पुढे नेण्याचा प्रयत्न किंवा स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. स्कोर रोटेट केला जातो. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 17 धावा धाव फलकावरती लागतायत. 17 रन्स ऑन द बोर्ड.
ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती. यावेळेस बॅट चेंज आहे, हवेमध्ये बॉल, हो कॅच घेण्याचा एक चांगला प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक सुरेख एफर्ट, हा बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी, परंतु कॅच ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती. 35चं लक्ष. पुन्हा एकदा बॅट चेंज घेतले, स्ट्रॉंग एज, ये भी लिख लीजिए, यहाँ से निकलती है तो गेंद निकलती है. 2 बॉल आणि 2 चौकार. आकाश सोळसकरच्या बॅट मधून चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. चतुराई भरीत फलंदाजी. ठोकायचं होतं म्हणून हे आणलं, ठोकायचं नसतं तर दुसरं आणलं असं. 25 या धावसंख्येवरती. आणि आता इथून पुढे केवळ 10 धावांची गरज आहे सेमीफायनल 1 जिंकण्यासाठी. टीम शिवप्रतिष्ठान खंडाळा संघाला आउटसाइड द ऑफ स्टंप, नो डाऊट, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती ऍड होते. ट्वेंटी 26 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेसचा बॉल देखील स्कूप स्ट्रोक खेळायचा आहे, कोणती धाव घेतलेली नाहीये आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. त्यासोबत आपण पाहतोय लगातारचे 3 दिवस ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय, अर्थात अभिजित सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अभिजित सर, आपल्याला विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथून पुढच्या इनिंगचा लेखाजोखा. नक्कीच एक लो स्कोरिंग बॅटल पुन्हा एकदा पहिल्या दिवशी ज्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळालं होतं, सेमी फायनल मध्ये देखील त्याच पद्धतीनं बॅट आणि चेंडू मधील एक जोरदार संघर्ष आपण पाहतोय. कव्हर्सच्या दिशेने एका धावेसाठी तटवलेला चेंडू आकांक्षांच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. अजूनही विजयासाठी जेतेपदाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे श्री शिवप्रतिष्ठान 11 खंडाळा संघाला. संकेत वाडकर बॉलिंग मार्कवर सज्ज. नक्कीच एक जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय, जोरदार लढाई पाहायला मिळते मॉन्स्टर सिल्वर संघाकडून. याच दरम्यान गुडलँड डिलिव्हरी, आउटसाइड ऑफ स्टंप, निर्धाव स्वरूपाचा चेंडू थेट जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. याचबरोबर षटक समाप्ती. धावसंख्या आहे 27. अजूनही 12 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता असेल. आणि आता आपल्या संघाची कमान निर्णायक अशा सामन्यातील निर्णायक षटकामध्ये सांभाळतील मनीष मांढरे, अर्थात मॅडी, मांढरदेव गावचा अष्टपैलू खेळाडू. नक्कीच एक जोरदार संघर्षपूर्ण लढत, दबाव दोन्ही संघांच्या खेळाडूंवर, परंतु या दबावामधून जो संघ वरचा ठरेल त्या संघाचं एक पाऊल पडेल जेतेपदाच्या दिशेने. 12 चेंडू 8 धावा. नक्कीच समीकरण सोपं आहे, परंतु क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि सावध पवित्रा घेत असताना खंडाळा गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री शिवप्रतिष्ठान 11 संघाचे आकाश सोळसकर आणि बबलू जाधव. सामना तिसरी ओव्हर प्रगतीपथावर झाली आहे 28. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिडविकेट रिजनच्या दिशेने अलॉंग द ग्राउंड खेळलेला हा चेंडू एका धावेसाठी. एकेरी दुहेरी धावांवर भर देऊन संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचं काम करतायत बबलू आणि आकाश. चौफेर फटकेबाजी केल्यानंतर आता मात्र सावध पवित्रा घेतलाय आकाश यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29. पुन्हा एकदा एक आखूट टप्प्याचा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, वेल लेफ्ट
आणि नक्कीच तेवढा वेळ तेवढा चेंडू मात्र नक्कीच शिल्लक आहेत की एखादा चांगल्या चेंडूला सन्मान देऊ शकतील आकाश, कारण त्यांनी जोरदार फटकेबाजी करून या सामन्याला एक कलाटणी दिली. आपल्या संघाच्या बाजूने या सामन्याचं पारडं दुखवलंय. पुढील चेंडू मनीष यांचा. यावेळी देखील पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू सावध पवित्रा स्क्वेअर लेगच्या दिशेने एका धावेवरती समाधान मानतील आकाश. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावून पोहोचतीये 30. विजयासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता. तसं पाहायला गेलं तर नक्कीच दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, पण श्री शिवप्रतिष्ठान 11 संघ आतापर्यंत अपराजित असा हा संघ या स्पर्धेमध्ये पाहिला आपण. आतापर्यंत एकही सामना यांनी गमावलेला नाहीये. प्रत्येक सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. आणि त्यात पुन्हा एकदा आपण पाहतोय बबलू जाधव यांच्या बॅटमधून आलेला हा पॉइंट रिजनच्या दिशेने कणकणी चौकार. धावसंख्या सावध पवित्रा घेऊन बबलू. यावेळी मात्र एक उत्तुंग फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड असा चेंडू हेड जातोय सीमारेषे पार. आणि या षटकारासोबतच जेतेपदाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल टाकलंय बबलू जाधव आणि कंपनी शिवप्रतिष्ठान. फायनलिस्ट संघ आपल्याला मिळतोय श्री शिवप्रतिष्ठान 11 खंडाळा. आणि नक्कीच एक जोरदार संघर्षपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळाली. जोरदार संघर्षपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळाली ती गणेश अनपट यांच्या मालकीचा संघ अर्थात मॉन्स्टर्स 11. कुठे जाऊ नका, अजून एक ब्लॉकबस्टर सुपर मुकाबला आपल्या भेट येतोय. दोन परममित्र निलेश माने आणि निलेश भोसले, परंतु मैदानात मात्र कट्टर शत्रूप्रमाणे एक जोरदार संघर्षपूर्ण लढत या दोन खेळाडूंमध्ये आणि त्यांच्या संघांमध्ये आपल्याला